सिंधुदुर्गात माजी आमदार वैभव नाईकांच्या मार्गदर्शनाखाली ढोल बजाव कृषी मंत्री हटाव आंदोलन करण्यात आले। सिंधुदुर्गमधील आंबा बागायतदारांना विम्याचा हप्ता भरून सुद्धा फळ पीक विमा मिळालेला नाहीये आणि या विरोधात सतीश सावंत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले। 44,000 शेतकऱ्यांनी जवळजवळ 14 कोटी रुपये आंबा आणि काजू विमा हप्त्यापोटी भरलेले आहेत। 30 जूनच्या पूर्वी रक्कम मिळणं आवश्यक होती। जवळजवळ विम्याची नुकसान भरपाईची रक्कम 150 कोटी रुपये होते। शासनाकडून पाठपुरावा करून त्याचा डाटा सुद्धा आज विमा कंपनीकडून घोषित झालेला नाहीये आणि म्हणून या विमा कंपनीकडून पैसे मिळावेत। विमा कंपनी या जिल्ह्यातनं हद्दपार व्हावी आणि दिवाळीपूर्वी हे पैसे मिळण्यासाठी आजचे महाविकास आघाडीच्या वतीने ढोल बजाव आंदोलन आहे। विमा कंपनीने आमचा जो डाटा आहे तो आम्हाला द्यावी मागणी करतोय। पालकमंत्र्यांच्या कालच्या मीटिंगच्या आधी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं होतं की या कंपनीला आम्ही बॅकलिस्ट करतो। काल त्यांनी बैठक घेतली, त्या बैठकीत खरं तर जाहीर केले पाहिजे होते पैसे। आजपासून अकाउंटमध्ये लोकांची सुरुवात झाली पाहिजे होती। त्यामुळे आमच्या आंदोलनामुळे कालच्या बैठकीचा नुसता फार्स झालेला आहे।